सकाळी सकाळी माझी अंड्याची भुर्जी झाली आहे रेडी करून. मी माझं असं ठरलं होतं की आज मिस्टर यायच्या अगोदर मी त्यांचा टिफिन तयार करून ठेवेन, पण असं झालं मला थोडासा लेट झाला आणि ते आंघोळ करून बाहेर आले, पण माझं काही झालं नव्हतं अजून. अंड्याची भुर्जी आता रेडी झाली माझी. आता मी पटापट चपात्याचं पण पीठ मळलेलंच आहे, फक्त चपात्या करायच्या आहेत. सकाळी सर्वांनाच गडबड असते, सकाळी पहिला टिफिन अगोदर गरजेचं असतं, कारण दिवसभर ऑफिसला जाणार, त्यामुळे पहिला टिफिन देणं जास्त गरजेचं असतं. त्यानंतर संध्याकाळीच ते लोक येतात जेवायला घरी, त्यामुळे सकाळचा टिफिन हा जास्त गरजेचा असतो. त्यामुळे मी सकाळचा टिफिन काही झालं तरी देण्याचा प्रयत्नच करते आणि मी नेहमी टिफिन हा देतच असते. मी आता अंड्याची भुर्जी बाजूला ठेवून आता चपात्या करायला घेणार. कालच दळण दळलं होतं ना, गहू खूप छान होते, त्याचं पीठ एवढं मस्त होतं ना. चपातीचं पीठ मळतानाच आपल्याला समजतं की चपात्या कशा चांगल्या होतील त्या पिठाच्या म्हणून. पीठ खूप छान आहे त्याचं, मग चपात्या पण छान झाल्या त्याच्या. आणि मी मिस्टरांच्या पुरतीच चपात्या बनवल्या, त्यांच्या पुरतीच आता डब्यापुरत्याच चपात्या बनवल्या. नंतर म्हटलं आमचं बनवू. सकाळी गडबडीच्या वेळेला सगळ्यांचंच करत बसलं तर वेळ होतो, त्यांना पण डब्याला लेट होतं, त्यामुळे त्यांचं पटापट बनवल्या आणि त्यांच्या चपात्या बनवून मग त्यांचा मी डबा पहिला रेडी करते, नंतर मग आमची जी काही कामं असतील ते करते. मला सकाळी बसून चहासुद्धा प्यायला वेळ नसतो, कारण का पहिला मला असं वाटतं की आपल्या जे गरजेचं काम आहे ते झालेलं बरं, नंतर निवांतपणे बसून आपल्याला चहा पाणी काही करता येतं, आपण घरामध्ये आहे नंतर करू शकतो. त्यामुळे मी पटापट अगोदर डब्याचं आवरण्याचा प्रयत्न करत असते कायम. आणि चपात्या वगैरे झाल्या, आता मी डबा पण भरून मिस्टरांना मग डबा मी देणार होता त्यांना. आणि एक चपाती वगैरे ते नाश्ता केला, पण त्यांनी एक चपाती आणि अंड्याची भुर्जी नाश्ता केला. भुर्जी त्यांना खूप आवडते, त्यामुळे भुर्जी बघितली त्यामुळे ते बोलले मला एक चपाती आणि भुर्जी दे. मग त्यांनी नाश्ता केला. मी आता फॉईल पेपरमध्ये ते चपात्या बांधून मिस्टरांना देत असते, मग त्यांना देणार. आणि मग माझी सकाळची पहिलं हे सगळ्यात इम्पॉर्टंट काम झालं की सर्व कामं झाली, मग बाकीची इतर कामं मी नंतर करते. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आता डबा मिळालेला आहे, दिवसभराची जोडणी झालेली आहे, तरी आजचा दिवस चांगला जाईल, तुमचाही दिवस चांगला जाओ ही सदिच्छा. परत एकदा नमस्कार. मिस्टर आता ऑफिसला निघाले. मी सकाळी एक मशीन लावली होती, मशीनचे कपडे झाले ते वाळत अगोदरच घातले होते, ते जायच्या अगोदर. ते गेल्यानंतर मी बाकीची कामं करायला चालू करते. मग किचन ओटा पण सकाळी जेवण वगैरे बनवल्यावर इतका घाण झालेला असतो, ते सगळं क्लीन करून घेते. आणि नंतर काय दिवसभरात एवढं काय आपलं किचनकडे जास्त काम नसतं, नंतर संध्याकाळी चहा पाणी वगैरे एवढंच असतं. आणि हा माझा अगोदरचा व्हिडिओ आहे 26 तारीखचा. मग नवीन वर्षाच्या मी सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचे, आरोग्याचे जावो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आता मी किचन सगळं क्लीन करून झालं आणि मला हाताने रांगोळी काढायला खूप आवडते, पण कधी कधी वेळ नसतो, त्यामुळे साच्याने काढते रांगोळी. मग हाताने मी रांगोळी काढून घेतली, बघा केवढी छान सुंदर रांगोळी दिसते. आणि नंतर बाकीची इतर कामं पण माझी सर्व झाली. सर्व तुम्हाला घर दाखवते बघा. देवपूजा पण झाली. आता वाजले किती 11:20 झाले. देवपूजा झाली, घरातली लादी वगैरे सर्व भांडी किचन ओटा वगैरे एकदम सगळं स्वच्छ क्लीन. आणि ते सगळं बघून ना आपलं मन पण प्रसन्न होतं, आपल्याला खूप छान वाटतं आणि आतून आपल्याला चांगलं पॉझिटिव्ह असं फील होतं, फ्रेश वाटतं. आणि कामं जर पडलेली असतात ना, आपल्याला लवकर असं काय सुचत नाही, काय आपल्याला असं कसं तरी वाटतं. माझ्या बाबतीत असं होतं, तुमच्या बाबतीत होतं का? नक्की मला कमेंट करून सांगा. आज भूमीचं ते सिक्रेट सांगता येते, तर कोणा तरी तिची चिठ्ठी आली होती, तर तिने गिफ्ट आणलेलं आहे. ते गिफ्ट तुम्हाला भूमीच दाखवेल नंतर. मग आपण भूमीशी बोलूया. भूमी पण आता चालली आहे. हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. मी आता कॉलेजला आली आहे. तर काल होता क्रिसमस, मी कालच चिट सोडवलं होते सिक्रेट सांडण्यासाठी. तर मी आज सिक्रेट सांडण्यासाठी एका फ्रेंडसाठी हे सिक्रेट सांडाचं गिफ्ट आहे. हे एक रिमोट कंट्रोल VC कार आहे. ॲक्च्युली तो इकडचा नाही आहे, तो आहे IIT धनबादचा. तो आलाय हाय मुळात गुजरातचा, पण तो IIT धनबादमध्ये अभ्यास करतोय. आणि तो आमच्यासोबत आता 1च महिना इंटर्नशिपसाठी होता इथे. तर म्हणून त्याला थोडंसं थॉटफुल गिफ्ट द्यावं म्हणून मी त्याला थोडं रिमोट कंट्रोल VC कार दिली. आणि आता मला काय संध्याकाळी भेटेल ते मी तुम्हाला संध्याकाळी येऊन दाखवेन सिक्रेट सांडण्यासाठी. तर आता बाय.
हा, मी चष्मा का लावलाय तर मला ना अंजुरली आली आहे. मला माहित नाही अंजुरलीसाठी इंग्लिश वर्ड काय आहे, पण असं डोळ्याला फोड आल्यासारखं झालंय. तर मला एक डोळा असा, हा, त्याचं औषध काय असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. मी एकदम अशी शकुनी मामासारखी दिसते. त्याचा एक डोळा छोटा आणि एक डोळा असा असं असं झालाय, म्हणून मी गॉगल्स प्रेफर केले लावायला. मी दाखवू शकत नाही कारण का मला ते स्वतःला बघायला होत नाहीये. तर जर नीट झालं तर मी थोडं दाखवेन की काय झालंय. बट त्याच्यासाठी एवढंच काय उपाय असेल तर प्लीज. हा, comments काय मध्ये सांगा. काय त्याच्यासाठी क्युअर असेल किंवा काय औषध असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. मला मला खूप दुखतं पण आहे ते जरा. तर प्लीज तुम्ही सांगाल आणि माझ्यासाठी काम करायला तर इट वुड बी रिअली हेल्पफुल. आणि आपण संध्याकाळी भेटूया. मग मी तुम्हाला सिक्रेट मी पण आता मम्मीला बाय करते आणि बाकीची इतर कामं आहेत ती माझी करते. चला बाय. मी तुम्हाला बोलली होती माझी आटाचक्की खराब झाली, ते मेकॅनिकल आले होते, त्यांनी रिपेअरिंग केली. कॉम्प्रेसर का काहीतरी गेलं होतं ते बघा, ते खाली जळलं होतं खूप. त्यांनी ती रिपेअरिंग केली. तो एक काम करताना 2-2 कामं केली की असा घोळ होतो. 2500 रुपये लागले मला आणि मेकॅनिकल सर्व व्यवस्थित करून दुरुस्त करून गेले. आपण आज संध्याकाळच्या वेळेला मी आज सोयाबीन पुलाव बनवत आहे. सोयाबीन पुलावची रेसिपी बघूया. मग चला मग आपण सोयाबीन पुलावची रेसिपी बघूया. सोयाबीन पुलावसाठी पहिल्यांदा सोयाबीन आधी मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून थोडेसे बॉईल करायला ठेवून दिलेले आहे. ते बॉईल झाल्यानंतर मग ते स्वच्छ करून 1 वाटी बासमती तांदूळ आहे ते मी धुवून घेते स्वच्छ आणि नंतर कुकरला लावून घेते. मध्ये आपण थोडंसं तेल घालू, भात चांगला मोकळा होतो म्हणून थोडंसं तेल घालू आपण याच्यामध्ये. तेल काढायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकू, भात मोकळा होतो मग. आणि कुकरला 2-3 शिट्ट्या करून घेऊ. आणि सोयाबीन साठी आलं, लसूण आणि मिरच्या यांची मी पेस्ट करून घेते. आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 कांदे, 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि वरून टाकायसाठी आपल्याला कोथिंबीर, गार्निशिंगसाठी कोथिंबीर. किटली घासून ठेवलेली. आता त्याच्यामध्ये 1 पिशवी ओतून ठेवते तेलाची. आणि आज हे जरा तेलाचं कॅन घासायचं आहे, हे घासायला टाकते. त्याच्यामध्ये काढून घेते तेल. सोयाबीन चांगले आता धुवून घेऊ आपण स्वच्छ. छोटे सोया चंक्स होते ते. चांगले धुवून आता मी घेतले. कढई आता मला पुलाव बनवायला वापरते मी आता ही. हे करून घेऊया, फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी लागणारं साहित्य: आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा आणि वरून गार्निशिंग करायसाठी कोथिंबीर. आणि हे सोयाबीन, सोया चंक्स हे, आणि राईस. फोडणी घालूया आपण. फोडणीसाठी कढई ठेवली प्रथम, त्यामध्ये तेल टाकलं. तेल थोडंसं जरा जास्त टाकलंय. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडल्यावरच कांदा टाकायचा, थोडीशी राई, कढीपत्ता टाकून कढीपत्ता ओढतो.
हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया. चांगली भाजून घेऊ लालसर अशी होईपर्यंत. त्यानंतर आपण कांदा टाकू. आणि फोडणीमध्ये पण थोडीशी कोथिंबीर टाकते. कधीतरी आपल्याला सर्व जेवण बनवायचा कंटाळा आला तर असा पुलाव सगळ्यांनाच आवडतो आणि चांगला लागतो आणि जास्त वेळ लागत नाही त्याला. एकदम कमी वेळामध्ये होतो. आणि त्याच्याबरोबर काही डाळ वगैरे अशी गरज लागत नाही. पुलाव आपण असा खाऊ शकतो. हिरवी मिरची वगैरे मसाला सर्व त्याच्यामध्ये असतं ना, त्यामुळे आपण तो असा चांगला लागतो, तो खाऊ शकतो आपण. पापड तोंडाला लोणचं वगैरे असेल ना तर खूप सुंदर लागतो, मस्त लागतो. मला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी असं बनवते. पण आज मला दाखवायचा होता तुम्हाला पुलाव, म्हणून मी आज बनवलाय. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू. मी भातामध्ये मगाशी थोडं टाकलंय. आता मसाले टाकू. हळद, लाल तिखट, आपल्या आवडीनुसार लाल तिखट जेवढं लागेल तेवढं टाका तुम्ही. थोडीशी काश्मीरी मिरची पावडर. आम्हाला थोडंसं मिस्टरांना थोडं तिखटच आवडतं त्यामुळे मी ते टाकलं थोडं जास्त तिखट. आणि हा शाही बिर्याणी मसाला आहे, हा थोडासा टाकतो त्याच्यामध्ये, 1 चमचाभर. आणि त्याला चांगलं हलवून घेते. आणि हे टाकूया, सोया चंक्स टाकूया त्याच्यामध्ये, त्याला मसाला चांगला लागेल. मग थोडे मसाले शिजू दे म्हणून थोडंसं पाणी टाकते, एकदम थोडंसं बस. थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकलं. मसाले लागतील पण याला आणि मसाले शिजतील पण, चांगले जळणार नाहीत ना, त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. बघा किती छान कलर आलाय, किती सुंदर दिसतंय ते. ह्याच्यावर आता मी थोडा वेळ झाकण ठेवते, म्हणजे जरासं तेल सुटेल त्याला, मग आपण राईस घालू शकतो त्याच्यामध्ये. झाकण ठेवून देते. बघा त्याला तेल किती छान सुटलंय मस्तपैकी. आणि कुकर मध्ये भात पण हाय रेडी झाला. हा बघा भात पण रेडी झाला. जर पाणी बिणी असलं तर सगळं येऊन जाईल म्हणून याच्यामध्ये चाळणीमध्ये टाकते त्याला. हे बघा बघा कसं तेल सुटलंय त्याला, छानपैकी तेल सुटलंय. आणि मी तांदूळ पण चाळणीमध्ये घालून घेतलं, म्हणजे एक्स्ट्राच असेल ते पाणी निघून जाईल त्याच्यातून. आणि आता आपण हा राईस ह्याच्यामध्ये घालू आणि मिक्स करू. बघा आणि त्याचा सुंदर सुगंध पण एवढा छान येतोय ना, वास एवढा मस्त घमघमाट यायला लागलाय याचा, खूप सुंदर एकदम. थोडा वेळ 2 मिनिटं त्याला वाफवून घेऊ आणि नंतर कोथिंबीरने गार्निश करू. बघा आता आपला भात किती मस्त रेडी झाला. थोडीशी कोथिंबीर घालू. आणि त्याला मस्तपैकी गरमागरम
आपण प्लेटमध्ये काढू. आणि वरून गार्निशिंग करू याला. आणि लिंबू पिळूया त्याच्यावर. किती सुंदर दिसतंय बघा भात. माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. कशी छान गार्निशिंग झाले, किती सुंदर दिसते, असं बघून खावंसारखं वाटतं. खूप छान झाली. आणि माझी रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुम्ही पण बनवून बघा आणि कशी झाली माझी रेसिपी नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. किती सुंदर दिसतंय बघा, छान. आज सिक्रेट सांडा होता. जसं मी माझ्या फ्रेंडसाठी रिमोट कंट्रोल कार घेऊन गेलेली, तर त्याने माझ्यासाठी ही प्लशी आणली आहे. ही प्लशी अशी म्हणजे असं केलं की स्माइली दिसतं आणि असं केलं की सॅड दिसतं. ही प्लशी खूप सॉफ्ट आहे. मला हे हवे होते. आम्ही जेव्हा डिस्कस करत होतो की आम्हाला काय काय हवं आहे, तर आम्ही त्यात हे बोललो होतो. आणि मी बोलली होती की मला पण कार्स खूप आवडतात. मला रिमोट कंट्रोल साधा कार्स, कारण का माझा मोठा भाऊ होता तर त्याचे पण खूप कार्स होते. तर त्याने मला ही कार दिली आहे, जी अशी राईड केली की अशी आहे ना केकड्यासारखी उलटी येऊन अशी फिरत राहते. तर मला हे खूप क्रेझी वाटलं, खूप टाइमपास वाटला. मला हे दोन्ही गिफ्ट्स आवडलेत. आणि हा माझा डोळा आता बऱ्या प्रमाणात ठीक झाला आहे. नाही तर सकाळी असा छोटा झाला होता, आता तो दिसतोय थोडा तरी. आणि मी आत्ताच आले कॉलेजवरनं. आता मी फ्रेश होईन. मम्मीने सोयाबीन पुलाव बनवला आहे. वास मस्त येत होता. बघूया आता खाऊन कसा वाटतो. नमस्कार सर्वांना, नमस्कार. आत्ताच कामावरून आलो. आता आमचे 4-5 ब्लॉग 5-6 ब्लॉग टाकून झालेले आहेत. सर्वांनी बघितलेत. कॉमेंट दिलेत तर बरं होईल, थोडीशी सुधारणा करता येईल आणि मेहनत करण्याचं चीज होऊन जाईल. तेव्हा शक्यतो सर्वांनी ब्लॉग बघावेत, त्याचे कॉमेंट द्यावेत, म्हणजे माणसाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये त्याची सुधारणा करता येईल. ही नम्र विनंती. नमस्कार. मग आता या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. पण एंड करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि मी जे काय करते त्याला मला मोटिवेट करा, मला सपोर्ट करा. चला सर्वांना गुड नाईट.